नमस्कार मैत्रिणींनो, कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट काकडीच्या कोशिंबिरीचे दोन प्रकार। बनवण्यासाठी अगदी साधे सोपे आहे, पण ते शरीरासाठी पौष्टिकही आहे आणि जेवणाची त्यामुळे लज्जतही वाढणार आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता हे दोन्ही प्रकार कसे बनवतात ते आपण बघूया। कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे 2 काकड्या घेतलेल्या आहे आणि ह्यांची वरची सालं काढून घेतलेली आहे आणि मागची पुढची देठं कट करून घेतलेली आहे। आता एक काकडी आपण बारीकशी चिरून घेऊया आणि एक काकडी आपण थोडीशी मोठी चिरून घेऊया। मी चिरल्यानंतर तुम्हाला दाखवतेच की दोन्ही काकड्या मी वेगवेगळ्या प्रकारे कशा चिरून घेतल्या आहे ते। हे बघा, मी कशी बारीक काकडी चिरून घेतलेली आहे। आता काकडी आपलं पाणी सोडते, त्यासाठी काय करायचं, सर्वात प्रथम ही बारीक चिरलेल्या काकडीमधनं ना आपण पाणी पिळून टाकूया, त्यामुळे कोशिंबीरमध्ये पाणी सुटणार नाही आपलं। अशा पद्धतीने आपण सर्व पाणी पिळून टाकूया। काकडीतलं पाणी पिळून टाकल्यामुळे आपली कोशिंबीर पातळ होणार नाही। आता हे पाणी आपण काढून टाकूया। आणि ही दुसरी काकडी बघा, मी इतकी थोडीशी मोठीसर कापून घेतलेली आहे, जाडसर कापून घेतलेली आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण कोशिंबीर बनवूया। कोशिंबीर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी दही घेतलेलं आहे, ते व्यवस्थित फेटून घ्यायचं। तुम्ही रवीनेही फेटू शकतात। छानपैकी फेटून घेऊया आपण दही। दही छानपैकी फेटलं गेलेलं आहे। आता यात आपण काकडी टाकून घेऊया। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूया। मीठ तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार टाका आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आता यात टाकूया भाजलेल्या दाण्यांचा कूट। कारण म्हणतात, आपल्या आयुर्वेदात सांगितलेलं आहे, काकडी आणि तेल पोटासाठी खूप चांगलं असतं, म्हणून कदाचित शेंगदाणे आपण ह्यामध्ये टाकतो। हा भाजलेल्या दाण्यांचा कूट आहे आणि कूट जाडसर टाकायचा। पोटासाठी काकडी आणि तेलाचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, त्याने पोटाला लगेच आराम पडतो। आता एका तडका पॅनमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलं, त्यात 1 चमचा मोहरी टाकूया। मोहरी व्यवस्थित तडतडली की थोडीशे जिरे टाकूया। त्याचबरोबर थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आणि थोडा हिंग टाकूया आणि ही फोडणी आता काकडीच्या कोशिंबीरवर आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोशिंबीर खाणं हे आरोग्यासाठीही खूप चांगलं असतं। काकडी आणि तेलाचं कॉम्बिनेशन तर पोटासाठी चांगलंच आहे, पण कोशिंबीर खाणं हे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी खूपच चांगलं असतं। आता ही कोशिंबीर सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि दुसरी कोशिंबीर बनवून घेऊया। सर्विंग बाउलमध्ये मी दही घेतलेलं आहे, ते पुन्हा व्यवस्थित आपण फेटून घेऊया। हे बघा, छानपैकी आपलं दही फेटलं गेलं। त्यात आता आपण जी काकडी चिरून ठेवली होती ना, ती काकडी टाकून घेऊ। त्याचबरोबर मी टोमॅटो चिरून ठेवलेला होता, तो सुद्धा टाकून घेऊ। आता यात चवीनुसार मीठ टाकूया आणि साखर टाकूया। मीठ, मिरची आणि साखर तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता। हे बघा, आणि हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता एका तडका पॅनमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलं। पुन्हा त्यात थोडीशी मोहरी टाकूया। तोच तडका पॅन मी वापरलेला आहे। त्यात थोडेसे जिरे टाकूया। थोडासा हिंग टाकून घेऊ आणि
थोडीशी मिरची टाकून घेऊया, हिरवी मिरची कापलेली. आणि हा कडकडीत तडका आपण कोशिंबीरवर टाकून घेऊया. आपल्या दोन्ही कोशिंबीर तयार आहे. आता हा तडका व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा किती झटपट झाल्या ना आपल्या दोन्ही कोशिंबीर तयार. जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या बिर्याणी, पुलाव बरोबर, मग तो व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो, खाण्यासाठी ह्या कोशिंबीर खूप चांगल्या लागतात. आणि रोजच्या जेवणालाही खाल्ल्या ना तर आपलं आरोग्यही चांगलं राहतं. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्या दोन्ही कोशिंबीर नक्की करून बघा. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.